यहाँ हम देख रहे हैं कि कैसे ये देखिए फिश ड्राइंग का होता है। ये सब फिश कोली लोगों का ही ये पूरी एरिया है जो ये मीठी नदी के आसपास में है। और अब देख रहे हो कि ये कोई यहाँ पे आज काय आहे ते कसलं हां पिंडदान करतायत। अच्छा, हे बाहेरचे आलेले लोक पिंडदान करायला की आपले कोळीच आहेत? अच्छा हां, तर मला सांगा ना, हे जे कचरा वगैरे जे होत आहेत आणि इथे जे सगळे तुम्ही राहतात, मग ह्याबद्दल तुम्ही काय करता? कारण हा जो घाण सगळं होत चालला आहे ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण आपण जेव्हा इथे राहतो बाजूला, तर आपलं कर्तव्य आहे याच्या प्रती आपलं लक्ष देणे। आणि हे आता बीएमसीचे ऑफिसर्स आहेत आणि तसेच तिथे मँग्रोव्ह, तुम्ही इथे या ना जरा, आता बोलणं झालं तुमच्या साहेबांशी की हे मँग्रोव्ह वाले आहेत। तसंच एमपीसीबीचं काय झालं तर दाफाडेंना जरा लावा, कारण ते एमपीसीबी वाले कधी पण गायब असतात, हे त्यांच्या पण कामं आहे। तर असं करून हे जो कचरा होतो, मग तुम्ही काय याच्यासाठी प्रयत्न करता किंवा कोणाला असं सांगता की हे स्वच्छ? कारण आपले मुलं बिलं आहेत इथे राहायला आणि तुमच्या सगळे परिवार वगैरे, तर हेल्थ सॅनिटेशनचा पण मॅटर आहे। तर ह्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करतात किंवा काही? मॅटर तर आहे, पण आता तिकडचे रहिवासी असे आहेत की टेस्ट टाकतात, अजून बाकी ते सगळं धारावीमधनं देते। हां, नाही पण रहिवासी जर टाकतात तर रहिवासीनीच हे सगळं व्यवस्थित करायला हवं ना, रहिवासींनी टाकायलाच नको असं। तर जर तुम्हाला बीएमसीचा सपोर्ट नाही आहे, नाही पण तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे सपोज तुम्ही म्हणता सपोर्ट नाही आहे, तर तुम्हाला काय असेल तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करता येईल? हां, तर SWMचा तुम्ही नंबर आज घ्या, त्यांच्याशी संपर्क करा आणि मग मला पण हे करा, मग आपण बघू की हे कसं प्रकारे आपण व्यवस्थित हे मॅनेज करू शकणार। ठीक आहे ना? हां, आता झालं का फोन? हां, आता काही अडचण नाही ना? आता साहेबांना समजते तुमच्या, ठीक आहे ना? आता बघा, तुमच्या पिलर इथे पण आहे, तिथे पण आहे, हे सगळं तुमच्या पिलर आहे। हां, हे तुम्ही मला दाखवायला पाहिजे, मी दाखवून देते आहे। कारण हे जर असं आहे याचा अर्थ पूर्ण तुमचा मँग्रोव्ह एरिया, मग मँग्रोव्ह कुठे आहे इथे? हां, आणि त्याच्यासाठी आपण कसल्या प्रकारचा प्रयत्न करतो? आता तुम्ही नोंद करून घ्या, मी जे म्हणतेय कुठे काय करायचं, जे आपलं काल बोलणं झालं, जरा नोंद करून घ्या। कारण ह्या सगळ्या एरियामध्ये मॅडम तुम्ही पण लक्ष द्या मग, कारण ह्या मॅडम आपल्याला कोऑर्डिनेट करतील, जलप्रहरी मॅडम आहेत हां माझ्यासोबत। तर तुम्ही हां तर तुम्ही राहूत ना, हा तर एनिवे सोडा, आता नोट डाऊन करून घ्या जरा मी जे बोलतेय। तर आता इथे जे पूर्ण एकदम बाल्ड झालेलं आहे, तुमच्या पिलर सुद्धा आहे, हे सगळं तुमचा मँग्रोव्ह एरिया आहे, बरोबर? तर तुम्ही आता इथे मँग्रोव्ह कसं लागणार? म्हणजे मँग्रोव्ह जर असलं असता तर आज कचरा अशा पद्धतीने आतमध्ये गेलाच नसता। हा पूर्ण तुमच्या मँग्रोव्हचाच आहे। चला समजलं, यांचे बोटी जात आहेत, ठीक आहे ना, यांच्यासाठी थोडा जागा असा, पण कचरा टाकू नये। मग यांच्याशी पण तुम्ही एक प्रॉपर हे करून, यांच्याशी संपर्क, एक संबंध करून हे कसं थांबता येतं कचरा वगैरे, हे तुमचं काम आहे। मग मॅडम आता काय कचऱ्याचा विषय ना, कचरा पूर्ण समुद्रातून वाहून येतो। आता बघा, आपण कचऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये, तुम्ही फक्त तुमच्या मँग्रोव्ह बद्दल बोला। कारण आता कचऱ्याचं मला माहित आहे, म्हणून मी बीएमसीच्या मेंटेनन्स डिपार्टमेंट आणि SWM डिपार्टमेंटला बोलवली आहे, ते त्यांच्या काम आहे, ठीक आहे ना? तुम्ही फक्त मँग्रोव्ह बद्दल मला सांगायचं की इथे एवढा पिलर आहे, मग आपण मँग्रोव्ह साठी काही नाही केलंय आतापर्यंत, दिसत पण नाही की तुम्ही कधी येऊन गेले, तुम्हाला माहीतच नाहीये की अशा प्रकारच्या पिलर आहे। तर ह्या लक्षात द्या। आणि तिथे आता एंट्रीमध्येच मी दाखवली, हे पूर्ण मँग्रोव्ह होता, पूर्ण मँग्रोव्ह। हां, तर त्या मँग्रोव्ह पण पूर्ण खलास झालेला आहे। मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं, काय पर्याय केलं? फेन्सिंग केलं की काय केलं? कोण आहे? मेंटेनन्स। हॅलो मॅडम, बोला ना। हां, मिस्टर पवार, आम्ही आता इथे माहीम कॉजवेला आहोत आणि इथे जे दिसत आहेत की कोणी पण SWM किंवा तुमच्या मेंटेनन्स डिपार्टमेंट यांनी काही बघितलंच नाही असं दिसायला लागलंय। कारण 2022 आणि आज मी 2025 मध्ये 2023ला पण आली होती, 24ला पण आली होती, काही मला सुधारताना इकडचं काही दिसत नाहीये। आणि एवढे हे झालेले आहेत एन्क्रोचमेंट्स आपल्या नदीच्या आतमध्येच, आपल्या मिठी नदी इथे आहे आणि त्या मँग्रोव्ह रिजन्स पण आहे त्याला लागूनच, पण सगळं हे आहेत, म्हणजे एन्क्रोचमेंट्स आहेत तिथे, वर्षानुवर्ष हे चालू आहे। मग आपल्या डिपार्टमेंटचा कसलं, म्हणजे मला हे माहित नाही आता कसल्या प्रकारचं आपण मॉनिटरिंग सिस्टम काय ठेवलंय, जेणेकरून असं काही गोष्टी आपल्या लक्षात लगेच यायला पाहिजे आणि आपण ऍक्शन घ्यायला पाहिजे। त्यासाठी आपण काय केलंय?
आता मला एक्झॅक्टली एरिया मला कळत नाही मॅडम, तुम्ही कुठला बोलताय. कॉजवे आपले इथे सागर सानिध्य. हॅलो, ही सागर सानिध्य हे जे कोळी जे राहतात मच्छीमारवाले सगळे, त्या तिथेच आम्ही उभे आहोत, ऑपोजिट साइड ऑफ द ब्रिज. आपला जो दादरकडे जाणारा जो ब्रिज आहे माहीमकडनं, सानिध्य म्हणजे कोळीवाडा म्हणते काय? हो हो, माहीम कॉजवे हे सगळ्यांना माहिती आहे. माहीम कॉजवे, कोलीवाडा नाही आहे, कोलीवाडा 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 सगळे मच्छीमार जे राहतात, जे सगळे मच्छीमार राहतात ते कलेक्टरचा प्लॉट आहे मॅडम. कोणाचा? कलेक्टरचा प्लॉट आहे ना तो. कसं काय कलेक्टरचा प्लॉट कसं झाला? आता इथे तर मला मँग्रोव्हचं सगळं दिसतंय आणि इथे आपला डिसिल्टिंग वगैरे केला जातो दरवेळेला आपल्या नदीत. तर आपल्या नदीच्या आजूबाजूला जी एरिया आहे ते कलेक्टरचा कसं झाला? बिलकुल नदीचा एरिया आहे. आता विषय कसा असतो, जर रोड आणि रस्त्यावर फुटपाथ असेल तर माझे संबंध येतो विषय, आणि जर प्लॉट असेल तर प्रायव्हेट प्रॉपर्टी तर तो आपला बीएफ संबंधित येतो विषय. मग साहेबांना फोन द्या ना, कोण आहे आपले त्यांना फोन द्या जरा. हा सर, मला एक सांगा, हा प्लॉट आहे का नाही कसं आहे माहिती काय, त्यांचं कसं आहे मेन तो एकला आहे ना, त्यांना संबंध इथला घेतलं का इकडचा तुम्ही फोटो आपल्या सगळ्यांचा फोन द्या. कचरा आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते एन्क्रोचमेंट आहे, मग ते आपलं आपण इथे जे हे करतोय त्या फोटो चला नदी जाणूया म्हणून त्यांचं काहीतरी व्हिजिट आहे. त्यांना माहितच आहे, चला जाणूया नदीला आमचा नाही, आपलाच प्रोग्राम आहे तुमच्या ऑफिसचा. कमिशनर इज द चेअरमॅन फॉर चला जाणूया नदीला, म्हणून एनजीओचं काम नाहीये. नाही मी त्यांना तेच सांगतोय, मी तुमचा नंबर देऊन ठेवतो त्यांना, नंतर मग काय त्यांना म्हटलं काय. आता पण बघा, हे एनजीओचं काम ते म्हणतायत, एनजीओ करतायत, जेव्हा की कमिशनर इज द चेअरमॅन फॉर चला जाणूया नदीला. कळलं का तुम्हाला? हा, की हा कमिशनरच्या अंडरमध्ये आपण हे सगळं फिरतोय, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं आहे. मला वाटतं काढलं का पिक्चर तिथे? आता हा तो कोळीवाडा आहे मला वाटतं, तिकडे आपण मला वाटतं सगळं. तर तुम्ही काय लिहून घेतलं आता मिस्टर रामदास? कारण मला व्हिजिट रिपोर्ट लागणार आहे, व्हिजिट रिपोर्ट बनवावा लागेल तुम्हाला एंड ऑफ द डे. एसडब्ल्यूडी मला जर एसडब्ल्यू नंबर द्या ना, कचऱ्याचा. जीपीएसचा पिक्चर पण काढून घ्या इकडचा. जीपीएस का? हा, जीपीएसचा पिक्चर काढा आणि सर्व आपला जेव्हा आपण फिरतोय तर जीपीएसचा पिक्चर तुम्ही काढत जा आपल्या सोबत आणि अदरवाईज ऑल्सो. तर मला ह्या एरियाचा वगैरे मग पिक्चर मिळून जाईल. जरा पाठीमागे जा, असा इथून काढा, म्हणजे आम्ही पण असं बघतोय असं येईल आणि असं करून. कारण आता आपल्या सगळ्या रिपोर्ट्स पण तुमच्याकडनं यायला पाहिजे, म्हणजे इथूनच दिसते की काय परिस्थिती आहे. ये देखिए कैसे कचरा है. अब तो इसका साफ होना जरूरी ही है और इसी तरह से अभी लोगों में भी हम ये लाना चाहेंगे जरा और अवेयरनेस मीठी नदी को. नाही टॅक्स कोण घेतोय? बीएमसी टॅक्स घेतो ना. टॅक्स कोणाला भरतो आपण? बीएमसीला ना. मग बीएमसीला टॅक्स भरतो म्हणजे बीएमसीनी कचरा उचलायचा आहे, बरोबर. तर तुम्हाला आता नंबर देऊन ठेवू आम्ही, आणि सगळ्या बाबतीत हे मँग्रोव्ह बाबतीत हे सगळं मला तुमच्याकडनं सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे ह्या लोकल. आपण हे स्वच्छ केल्याशिवाय आपण थांबायचं नाहीये. हा मॅडम, यांचा नंबर घ्या जरा. तुमचं नाव काय आहे? संजू. पूर्ण नाव काय? चौधरी. मग मच्छीमारचंच काम करता? हां ठीक आहे, ओके. नंबर घेऊन टाका मॅडम त्यांच्याशी, मग आपण हे करूया. चलिए, अभी एक जगह पे रुकेंगे तो पूरा दिन इसी में निकल जाएगा. तुम्ही जीपीएसचं घेतलं तिकडे, इकडचं घेतलं. अभी आप समझ गए ना, आज आप लोगों के लिए आए. आप लोगों ने अभी सबको रोकना है. आप खुद भी नहीं डालना है, चाहे आपका घर यहाँ है, आप बोले हम यहीं से यहीं डालते हैं, वो भी मत करो, ठीक आहे ना. तुला चौधरी तुला समजते का? आता ह्या सगळ्यांमध्ये तसं जरा हे आण अवेअरनेस. मॅडम पण येतील, मदत करतील. आणि हे नाहीतर हे अशा साबणाचे पाणी बिणी हे सगळं जे जातंय, तर याच्या सॅनिटेशन वगैरे सगळ्याचा बंदोबस्त आपल्या बीएमसी कडनं कसं होईल ते बघून घे. हां, ते मेंटेनन्स डिपार्टमेंट आणि एसडब्ल्यूएमचा तुम्हाला नंबर आपण शेअर करू. आणि हे मँग्रोव्हवाले, ह्या मँग्रोव्हवाल्यांनी तर इथे हे लावायचं काम चालू करायला पाहिजे. झाडं लावायला पाहिजे त्यांनी मँग्रोव्ह, किंवा त्यांनी इव्हन फेन्सिंग करायला पाहिजे. ठीक आहे, आयदर ह्यांनी करायला पाहिजे नाहीतर बीएमसी. ठीक आहे, तर हे जरा लक्षात ठेव. म्हणजे इथून स्वच्छ होणे, मिठी नदी स्वच्छ होणे हे सगळे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण याच्यातनं आपला सगळं आपण लाईव्हलीहूड वगैरे सर्व आपल्याला याच्यात नव्हते, मग त्याची रक्षा करणे आणि रिस्पेक्ट करणं आपलं काम आहे की नाही. तुमचं आतमध्ये मला मस्त वाटलं, एकदम स्वच्छता वाटलं.
हा, पण बाहेर आल्यानंतर तुम्ही सगळे जर इथेच कचरा टाकून हे करता तर मग काय उपयोग? नाही, पण आपला कचरा कोणी घेऊन जातो मग? आपला जो स्वच्छता आपण करतो ती कचरा कुठे? इथेच टाकतो आपण. ती बाईनी सुद्धा आता सांगितलं आम्ही इथे आमच्या घराच्या समोरच टाकतो. मग तसं न करता म्हणून ह्याला आता इकडनं मी केली आहे की ह्यानी पूर्ण कोऑर्डिनेट करून बीएमसीनी आपल्या जो कचरा कलेक्ट करायचा जो डिपार्टमेंट आहे ना त्यांच्याशी हा संपर्क साधेल आणि प्रॉपरली तुम्हाला कचरा टाकायचा बंदोबस्त असायला पाहिजे. प्लस हे सगळं घाण करू नये तुम्ही. त्यासाठीच ही जनजागृती पण आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये चला जाणूया नदीला असा उपक्रम चालू आहे. त्याच्या अंतर्गतच हे मँग्रोव्हवाले आहेत. आता तुमच्या इथे पिलर आहे, मँग्रोव्ह सगळं लागायला पाहिजे. तुम्ही लोकांनी यांच्या सहकार्य करायला पाहिजे. मँग्रोव्ह लावताना पण ते आले तर ठीक आहे ना. तर असं आपण त्यांच्या सहकार्य, त्यांनी आपलं सहकार्य, जेणेकरून आपल्याकडे सर्व स्वच्छता राहणार. ठीक आहे ना.